गणेश वेल इथे लावलेला दिसतोय तुम्हाला. पाणी घालायला आले, कुंडी सुकली आणि इकडे हा सगळा खिडकीवर पसरला आहे हे बघा. आणि आज पहिलं फूल आलेलं आहे, त्याचं एकच फूल आलं आहे. किती मस्त आहे बघा, बारीक बारीक. ही फुलं मला खूप आवडतात म्हणून मी हा गणेश वेल लावलेला इथे खिडकीवर, की फुलं उमलली की लगेच मला अशी घरातून पण दिसणार आणि बाहेरून पण. आणि आज अचानकपणे त्याचं फूल दिसलं, मस्त वाटलं. एकच आलं पण छान आहे, कारण मला हा मोठा यायला पाहिजे, पण जमिनीत असता तर मोठा आला असता. आता हा कुंडीत आहे, इथे कसं जमीन नाही आहे खाली. हे बघा, इथं खाली लावू शकत नाही म्हणून मी काय केलेलं, कुंडीत लावलेलं आणून. ही दुसरी कुंडी त्याच्यावरती ठेवली, त्याचा काही संबंध नाही आहे. ही ह्या साईडला एक आणि ह्या साईडला एक अशी 2 रोपं खवलेली होती त्याच्यात आणून. आणि आज त्याला फूल आलेलं आहे, एकच आलं आहे. आणि ते माझ्यासाठी विशेष आहे म्हणून ते शूटिंग घेते आणि टाकते अशी खूपशी. आणि पिंक कलर आहे त्याचा, लाल कलरचं असतं फूल बरेच वेळा ह्याचं, तर हे पिंक कलरचं आलेलं आहे म्हणून मग चला म्हटलं शूटिंग घेतलं. आत्ता एवढा मोठा पाऊस पडून गेला आणि लगेच कडकडीत ऊन पडले, असं चाललेलं आहे आज पावसाचं. म्हणजे मोठा येतो आहे आणि ऊन पण पडते, त्यामुळे बरं आहे वातावरण. म्हणजे कसं थंड पण करतो आहे आणि गरम पण होतं आहे. तर असं आत्ताचं सकाळचं टायमिंग. आणि सकाळचं टायमिंग तरी म्हणजे 10:30 झालेले. मग नाश्ता वगैरे आमचं आवरलं आहे सगळं. हे बघा, इकडे सुकलेलं दिसतं, इकडे पाऊस आहे, म्हणजे मोठा पाऊस पडून गेला आत्ता. आणि गुलाबाला फुलं पण आहेत तिकडे, पण ती वरती आहे, तेवढी कॅमेऱ्यात लगेच येणार नाही आहेत. ढग किती स्वच्छ आहेत बघा एकदम. असं वाटतं की पाऊस पडलाच नाही. कडक 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 ऊन असं आहे. आणि इथून दिसतोय माझा गणेश वेल खिडकीवर ठेवलेला. इथं आता परत 2 चिमण्या येत आहेत घरटं करायला. घरटं आहेच ते, त्याच्यात येऊन बसतात. मी बाहेर आले की पळून जात आहेत, त्यामुळे मग मला बाहेर यायचं तर जरासं पंचायत होते की त्यांना डिस्टर्ब होतं आहे माझ्या बाहेर येण्याने. म्हणून मग मी पण लक्षात येत नाही, बाहेर येईपर्यंत काय लक्षात येत नाही. चिमणी उडून गेली की मग लक्षात येते, अरे चिमणी उडून गेली, आपण जवळ आलो आहे, असं होतं आहे ते. आणि इतकी शांतता आहे ना, त्यामुळे पक्ष्यांचाच खूप आवाज येतो आहे आणि खूप छान वाटतं आहे. म्हणजे हे वातावरण आताचं फुलपाखरू एक असं इकडे आलं आहे, तिकडे चिमण्या आवाज करत आहेत, कावळ्याचा आवाज येतो आहे. असं आत्ताचं सकाळचं हे आहे टायमिंग आणि वातावरण.